नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. दिव्यांग बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिव्यांग बांधवांना आता 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत मिळू शकते. ती कशी आणि कोणत्या दिव्यांग बांधवांना ही मदत मिळणार आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना 18 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय काय आहे आपण पाहू शकता. दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग या घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे दिव्यांग यांचा जर विवाह झाला किंवा दिव्यांग आणि अव्यंग यांचा विवाह झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. ते अनुदान किती आहे पहा. दिव्यांग आणि अव्यंग यांचा विवाह झाला तर ₹1.5 लाख अनुदान मिळणार आहे आणि दिव्यांग यांचा जर विवाह झाला तर ₹2,50,000 तुम्हाला मिळणार आहेत. अनुदानाची पूर्ण रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवावी लागेल. म्हणजे या रकमेमधील तुम्ही 50% रक्कम काढू शकता. 50% तुम्हाला एफ-डी 5 वर्षासाठी करावी लागेल. योजनेच्या अटी आणि शर्ती पाहूयात. वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैयक्तिक ओळखपत्र म्हणजे UDID आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तर यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत पहा. आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड जे आहे ते लागणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. अर्ज कोठे करायचा आहे पहा. लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावेत. जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. तर निवड समितीमध्ये कोण कोण असणार आहे पहा. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष असणार आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य असणार आहेत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य असणार आहेत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य असणार आहेत आणि दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत. सदस्य सचिव समितीने मान्य केलेल्या पात्र लाभार्थ्याची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग यांच्यामार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. यासंबंधीचा अर्ज तुम्हाला या GR मध्येच देण्यात आलेला आहे. या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. इथे अर्जदाराचं नाव असणार आहे, वधूवर जन्मतारीख असणार आहे, विवाह दिनांक असणार आहे, तुमचा दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक असणार आहे, पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाते आणि सोबत हे कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहेत. असा हा फॉर्म आहे. यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी आहे, परिशिष्ट ब आहे, परिशिष्ट क आहे, स्वघोषणापत्र आहे. अशा प्रकारे 4 पेजेसचा फॉर्म भरून तुम्हाला जमा करायचा आहे. तर अशा प्रकारे दिव्यांग बांधवासाठी विवाहासाठी 2.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान त्यांना देण्यात येणार आहे. जर दिव्यांग यांचा जर विवाह संपन्न झाला तर 2.5 लाख रुपये आणि दिव्यांग आणि अव्यंग म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत दिव्यांगाचा जर विवाह झाला तर त्यासाठी तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान देण्यात येणार आहे. असा हा महत्त्वपूर्ण असा GR होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल.